घटस्फोटानंतर मागणीनुसार पत्नीला पतीकडून पोटगी मिळत असल्याचे सर्वश्रुत आहे. जर घटस्फोट मिळण्यासाठी पत्नीने पतीला रक्कम दिली तर ऐकून काहीसे विचित्र वाटलं ना? असंच काहीसं घडलंय विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात. विशेष विवाह कायद्यानुसार प्रेमविवाह केलेल्या जोडप्यामधील तरुणी घरच्यांच्या दबावाला बळी पडली आणि तिनं थेट घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. एकाच गल्लीत राहत असल्याने या दाम्पत्यानं पळून जाऊन 19 एप्रिल 2024ला कोर्ट मॅरेज केलं. मात्र लग्नानंतर दोघांनाही वेगळं राहणं परवडत नसल्यानं मुलीनं आपल्या घरच्यांना सांगितलं. त्यानंतर विरोध झाला आणि ती आपल्या घरच्यांच्या विरोधाला तोंड देऊ शकली नाही. अखेर कुटुंबाच्या दबावाखाली तिनं कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली. मात्र तरुण तिला नांदवायला तयार होता, पण तिला नांदायचे नव्हते. अखेर त्याला कारण नसताना कोर्टात खेचत तिनेच त्याला 50,000 रुपये खटल्याचा खर्च द्यायचा अशी अट टाकली आणि तिने रक्कम देण्याचे मान्य केले. दोघांचा घटस्फोट मंजूर झाला. अगदी चित्रपटाच्या कथानकासारखं वाटणाऱ्या बातमीमुळे वाढत्या घटस्फोटाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय. पुण्यातील या प्रकरणाने पुन्हा एकदा नातेसंबंध, आर्थिक व्यवहार आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 50,000 रुपयांत झालेला हा घटस्फोट केवळ एक कुटुंबाची कथा नाही, तर बदलत्या सामाजिक वास्तवांचंही प्रतिबिंब आहे.